नमस्कार। लोकसभेच्या 5व्या टप्प्यात ज्या 13 ठिकाणी मतदान झालं त्यामधील मुंबईमधील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या ठिकाणी आपण काय घडलं, कारण शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही पहिली लोकसभा निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कोणाचं वर्चस्व राहतंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मतदानानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांना काय वाटतं हे सर्व आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सुधीर गोडके, आपण पाहताय SG यूट्यूब चॅनल। 5व्या टप्प्यात मतदान झालेला पहिला मतदारसंघ आहे मुंबई उत्तर। या ठिकाणी भाजपकडून पियुष गोयल हे महायुतीचे उमेदवार होते, तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील हे महाआघाडीचे उमेदवार होते। या ठिकाणी गुजरात विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत झाली। या मतदारसंघात गोयल यांची उमेदवारी पहिल्यांदा निश्चित झाल्यामुळे त्यांना प्रचारामध्ये आघाडी घेतली होती। या मतदारसंघामध्ये गुजराती व मारवाडी मतदारांचे प्रमाण जास्त आहे, त्याचा गोयल यांना फायदा होऊ शकतो, तर मराठी, मुस्लिम आणि ख्रिश्चन मते हे भूषण पाटील यांच्या पाठीमागे राहू शकतात। परंतु या मतदारसंघामध्ये पियुष गोयल हे विजयी होऊ शकतात असं लोकांना वाटतं। 5व्या टप्प्यात मतदान झालेला दुसरा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य। हा मतदारसंघ 2009चा अपवाद वगळता 1989 पासून शिवसेनेचा गड आहे। या मतदारसंघात दादर, माहीम या उच्चभ्रू वस्तीबरोबरच धारावीसारखा झोपडपट्टी भाग सुद्धा येतो। या ठिकाणी शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत, तर राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। राहुल शेवाळे हे स्थानिक उमेदवार असल्याने त्यांच्या फायद्याचे आहे। त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिल्यामुळे राज ठाकरेंना मानणारा गट त्यांच्या पाठीमागे राहू शकतो, तर उद्धव ठाकरेविषयी असलेली सहानुभूती देसाई यांना फायद्याची ठरू शकते। ठाकरेविषयी सहानुभूती असली तरी देसाईंना लोकांमधून निवडून जाण्याचा अनुभव नाही, तसेच ते मतदारसंघाबाहेरचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल हसन खान उभे असल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते। या ठिकाणी शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विजयी होऊ शकतात अशा चर्चा आहेत। 5व्या टप्प्यात मतदान झालेला तिसरा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम। या ठिकाणी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे महाआघाडीचे उमेदवार आहेत। रवींद्र वायकर यांचे नाव शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आलं, त्यामुळे अमोल कीर्तीकर यांना प्रचाराला जास्त वेळ मिळाला। जोगेश्वरी पंचतारांकित हॉटेल गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी लागल्यामुळे रवींद्र वायकर शिंदे गटात गेले। त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते। अमोल कीर्तीकर यांचे कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात आलेले नाव, त्याचबरोबर 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा हा त्यांच्या प्रचारादरम्यान दिसल्याने महायुतीने त्यांना टार्गेट केलं होतं। या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे असा ठाकरे गटाचा प्रचाराचा मुद्दा होता। या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे विजयी होऊ शकतात असं लोकांना वाटतं। 5व्या टप्प्यात मतदान झालेला चौथा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य। या ठिकाणी भाजपकडून प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या महाआघाडीच्या उमेदवार आहेत। प्रचंड जनसंपर्क असलेल्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम हा असा लढा आहे। या ठिकाणी काँग्रेसची मते व उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती, त्याचबरोबर दलित मुस्लिम मते हा फॅक्टर वर्षा गायकवाड यांना सहाय्यकारी आहे, तर आशिष शेलार व भाजपचे आमदार यांची ताकद उज्ज्वल निकम यांच्या पाठीमागे आहे। या ठिकाणी AIMIMचा उमेदवार उभा असल्याने मुस्लिम मताच्या विभाजनाचा फटका वर्षा गायकवाड यांना बसू शकतो, तरीही या ठिकाणी वर्षा गायकवाड यांची पारडे थोडीचे जड आहे असे लोकांना वाटते। 5व्या फेरीत मतदान झालेला 5वा मतदारसंघ आहे मुंबई ईशान्य। या ठिकाणी भाजपकडून मिहिर कोटेचा हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे महाआघाडीचे उमेदवार आहेत। या ठिकाणी मराठी विरुद्ध गुजराती असा सामना रंगलेला आहे। या भागात असलेला मराठी मुस्लिम फॅक्टर व ठाकरेविषयीची सहानुभूती या गोष्टी संजय दिना पाटील यांना सहाय्यकारी ठरू शकतात। या सामन्यात संजय दिना पाटील हे महाआघाडीचे उमेदवार निवडून येण्याची जास्त शक्यता आहे असं लोकांना वाटतं। 5व्या फेरीत मतदान झालेला 6वा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण। या ठिकाणी ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे महाआघाडीचे उमेदवार आहेत, तर यामिनी जाधव या शिंदे गटाकडून महायुतीच्या उमेदवार आहेत। यामिनी जाधव यांची उमेदवारी घोषित करायला खूप उशीर झाला होता। अरविंद सावंत त्यांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला। या मतदारसंघातील मराठी बहुल भागात असलेली ठाकरेविषयीची सहानुभूती ही अरविंद सावंत यांच्या पाठीमागे असेल, त्याचबरोबर त्यांचा असलेला जनसंपर्क आणि या भागात केलेली कामे यामुळे लोकांची त्यांना पसंती दिसते, तर गुजराती व मारवाडी मतदार हे यामिनी जाधव यांच्या पाठीमागे राहतील। शेवटच्या टप्प्यात यामिनी जाधव या मराठी मतदार आपल्याकडे काही प्रमाणात वळवण्यात यशस्वी झाल्या असं बोललं जात आहे। या ठिकाणी अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे महाआघाडीचे उमेदवार निवडून येण्याची जास्त शक्यता आहे असं लोकांना वाटतं।
तर मुंबईमध्ये अशा पद्धतीनं ज्या 6 ठिकाणी लोकसभेसाठी 5व्या टप्प्यात मतदान झालं त्या ठिकाणी एकंदरीत काय कल असू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. आमचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर नक्की शेअर करा. त्या ठिकाणी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.